आता इकडे फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर एक मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल। समोरच तुम्हाला डॉन बॉस्को इंग्लिश स्कूल पाहायला मिळेल। डोरबेल आहे तिकडे मित्रांनो, बाहेर कोणी आल्यानंतर तुम्हाला इथे त्याचा फेस पाहायला मिळेल। किचन पाहून घेऊया, पिण्याचं पाणी इकडे 24 तास आहे। आता आपण बेडरूम पाहून घेऊया। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट स्टेशन पासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला एक खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे। आता हा परिसर बिल्डिंगच्या बाहेरचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता। इकडे मित्रांनो कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला स्कूल वगैरे पाहायला मिळणार आहे, जे फ्लॅट मधून मी तुम्हाला दाखवणार आहे। बिल्डिंगचं जे एलिव्हेशन या ठिकाणून पाहायला गेलात ना मित्रांनो, 18 माळ्याची आपली बिल्डिंग असणार आहे आणि या 18 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 4थ्या माळ्यावरती तुमच्यासाठी मी हा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, या बिल्डिंगच्या खूप सिक्युरिटीज आहेत, त्याच्यामुळे आतमधून मला काही जास्त शूट करता येणार नाही, त्यामुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज करा। आय डोंट नो असे का रूल्स त्यांनी इकडे लावलेले आहेत, कस्टमरला काही माहिती मिळणार नाही मित्रांनो आतली। तरी सुद्धा मी ट्राय करेन, मी रील्स वगैरे मित्रांनो नक्कीच इकडून आतून शूट करणार आहे। तर तुम्हाला जर आतला व्ह्यू पाहायचा असेल तर मी तुम्हाला रील्स मधून दाखवणार आहे। तर ही आहे बिल्डिंग, 4थ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे। हा जो पॅसेज आहे या ठिकाणी मित्रांनो आता शाळा बंद आहे मित्रांनो, इकडे पाहू शकता डॉन बॉस्को स्कूल आहे ते, त्याच्यामुळे तुम्हाला हा एरिया थोडा खाली दिसतोय, पण इकडे बरीच मित्रांनो लोकांची खूप धावपळ असते। तर हा आहे बाहेरचा एरिया। आता मित्रांनो मी तुम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊन ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे दाखवून देतो। व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एकदम लक्झरियस कॉम्प्लेक्स मध्ये अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, हा जो कॉम्प्लेक्स आहे बदलापूर स्टेशन पासून 7 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला पाहायला मिळेल। वेदांत नक्षत्र असं या बिल्डिंगचं नाव आहे। ही बिल्डिंग जी आहे G+18 फ्लोअरची आहे आणि तुमच्यासाठी आज 4थ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे। या 1 BHK फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो तब्बल 700 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 490 स्क्वेअर फूट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खूप लॅविश फ्लॅट आहे मित्रांनो आणि लॅविश बिल्डिंग आहे। इकडे 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 2200 रुपये पर मंथ आहे। या ठिकाणी या प्रॉपर्टीला तुम्ही रेंटला जरी दिलात तरी साधारण 1 BHK फ्लॅटला इकडे 8000 रुपये रेंट मिळतो। फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल ना मित्रांनो, तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस आम्ही फक्त 28,70,000 रुपये ठेवलेली आहे, जी नेगोशिएबल होणार नाही मित्रांनो। रजिस्ट्रेशन साठी या ठिकाणी 2 ते 2.25 लाख रुपये लागणार आहेत आणि फ्लॅट कॉस्ट तुम्ही जर पाहायला गेलात तर साधारण तुम्हाला 25-26 लाख रुपये इकडे फ्लॅट कॉस्ट पाहायला मिळते। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता। या मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे आपण लगेच बिल्डिंगचा परिसर मित्रांनो बाहेरून पाहिल्यानंतर आता फ्लॅट पाहण्यासाठी आपण 4थ्या माळ्यावरती आलेलो आहोत। इकडे पाहणार तर या बाजूला सुद्धा काही तुम्हाला फ्लॅट्स पाहायला मिळतील। इथे समोरच लिफ्ट होती आणि आपल्या फ्लॅटच्या बाजूला इकडे तुम्हाला एक फ्लॅट पाहायला मिळेल आणि समोर सुद्धा बरीचशी जागा आहे। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूया। आता इकडे फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार तर एक मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला फ्लॅट असणार आहे। इकडे बघा, या लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला सगळ्यात आधी इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल आणि तुम्ही व्ह्यू बघा मित्रांनो किती सुंदर असं तुम्हाला पाहायला मिळतोय। इकडे समोरच तुम्हाला डॉन बॉस्को इंग्लिश स्कूल पाहायला मिळेल आणि व्ह्यू बाकी तुम्हाला इथून खूप चांगला पाहायला मिळतोय। समोर पाहू शकता तिकडे माउंटेन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय। बिल्डिंगच्या खालचा परिसर इथून आपल्याला पाहायला मिळेल। हे बघा, ही आपली बाल्कनी आहे। या बाल्कनीमधून तुम्ही लिव्हिंग रूम जर पाहायला गेलात तर एकदम प्रशस्त साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। थारवाणीचे जे पण कन्स्ट्रक्शन आहेत मित्रांनो ते एकदम क्वालिटी असतात। इकडे तुम्हाला फायर फायटिंगसाठी रूममध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। इकडे तुम्ही पाहणार इंटरकॉम इथे लावलेला आहे। या लिव्हिंग रूमची साईज तुम्ही पाहायला गेलात तर समोरून त्या पॉईंट पासून तुम्ही जर इकडे आलात ना तर असं तुम्हाला 15 फूट पाहायला मिळतोय आणि जर आडवा पाहायला गेलात तर तुम्हाला 10 फूट एरिया पाहायला मिळतो। 15 बाय 10 फुटाचा तुम्हाला इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। लगेच मित्रांनो तुमचा टाइम खराब न करता पुढे जाऊयात। आता किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज आहे हा 3 फुटाचा आहे, नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच असेल। इकडे तुम्हाला ही जी डोरबेल आहे तिकडे मित्रांनो बाहेर कोणी आल्यानंतर तुम्हाला इथे त्याचा फेस पाहायला मिळेल। पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला सगळ्यात आधी पाहणार तर मध्ये तुम्हाला थोडा पॅसेज पाहायला मिळेल आणि राईट साईडला इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळेल। याच्याच बाजूला इथे तुम्हाला एक मिरर दिलेला आहे आणि बेसिनची प्लेसमेंट इथे दिलेली आहे। इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला बाथरूम पाहायला मिळेल। सॉरी फॉर मित्रांनो, लाईट्स ऑफ ठेवलेले आहेत मी। लगेच मित्रांनो पुढे जाऊयात, किचन पाहून घेऊयात। हे बघा मित्रांनो, हा या फ्लॅटचा किचन आहे। युनिक कॉन्सेप्ट इथे पाहायला मिळते मित्रांनो। मधोमध मोठी अशी तुम्हाला इथे विंडो पाहायला मिळते, जिथून तुम्हाला व्हेंटिलेशन किंवा हवा येण्यासाठी भरपूर जागा आहे। या बाजूला एक प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इकडे सर्व्हिस प्लॅटफॉर्म। थोडंसं कचरा आहे मित्रांनो रूम मध्ये। या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते कधी राहायला आलेले नाही, थोडी वेगळी डिझाईन मारलेली मित्रांनो। या ठिकाणी जे मार्बल वगैरे वापरले तुम्ही पाहू शकता, युनिक आहे कारण कन्स्ट्रक्शन पण आपलं एकदम लॅविश आहे। तिकडे पुढे पाहणार ना इथे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे। थारवाणीच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये मित्रांनो पाण्याची व्यवस्था 24 तास असते। पिण्याचंच पाणी इकडे 24 तास आहे। आता आपण बेडरूम पाहून घेऊया। बेडरूम पाहू शकता मित्रांनो,
खूप मोठा बेडरूम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. हे बघा, आणि या बाल्कनी मधून व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू शकता इकडे डॉन बॉस्को इंग्लिश स्कूल तुम्हाला पाहायला मिळते. आणि या बिल्डिंग मध्ये क्लब हाऊस वगैरे सगळ्या मॉडर्न अम्युनिटीज मित्रांनो तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. पण या बिल्डिंगचे काही नियम्स आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे शूटिंग करताना पण इथे खूप प्रॉब्लेम्स येतात. व्हिजिटचं टायमिंग पण मित्रांनो संध्याकाळी 4 ते 6 असणार आहे. तुम्ही जर हा फ्लॅट पाहिला आणि जर बघण्याचा जर प्लॅन करतायत तर कॉल करा मला. 4 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता. हा आपला बेडरूम आहे. आता स्ट्रेट इकडून तुम्ही आलात ना इथे, तर अशी तुम्हाला याची साईज जर पाहायला गेलात तशी 10 फूट पाहायला मिळते. आणि आडवा जर पाहायला गेलात तर 11 फुटाचा आहे. 10 बाय 11 फुटाचा मोठा बेडरूम आणि इकडे 2 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते. तर हा झाला आपला बेडरूम. मित्रांनो, या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. तुम्ही मला अधिक माहितीसाठी कॉल करू शकता. मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं असेल तर लाईक पण करा आणि चॅनल. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? मला माहिती मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. जर बजेट असेल तुमचा 28.5 लाखाचा ऑल इन्क्लुडिंग म्हणतो मित्रांनो, तर नक्कीच मला तुम्ही कॉल करा. खूप चांगली डील तुमच्यासाठी होणार आहे. आता मित्रांनो दिवाळीचा सण चालू आहे. तुमच्या हक्काचं जर घर विकत घ्यायचा प्रयत्न करत असाल ते पण एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये या प्राइस मध्ये, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही मला कॉल केला पाहिजे. आता या फ्लॅटला मित्रांनो खरेदी करायचं म्हटलं तर सॅलरी किती असायला पाहिजे? जास्त नाही मित्रांनो, 40,000 रुपये जरी तुम्हाला सॅलरी असेल आणि तुमच्याकडे 3-4 लाख रुपये डाऊन पेमेंट असेल तरी सुद्धा आरामात या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. इनफॅक्ट मित्रांनो 35,000 रुपये जरी सॅलरी असेल, तुमचं वय 30 ते 35 वयोगटात असेल तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हे जर तुमचं पहिलेच घर असेल आणि तुम्ही जर होम लोन 25 लाखाच्या आतमध्ये केले, म्हणजे 24, 23 किंवा 22 लाखाचं केलं, तर तुम्हाला पीएम आवास योजनेअंतर्गत 1,80,000चा सुद्धा मी या ठिकाणी बेनिफिट लावून देणार आहे. तर नक्कीच मित्रांनो जास्त वाट पाहून पाहिल्यानंतर लगेच मला कॉल करा आणि या संधीचं सोनं करून घ्या. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला अजून लाईक केलं असेल लाईक पण करा. आणि खाली बघा मित्रांनो सबस्क्राईबचं बटन येत आहे लाल, त्या ठिकाणी क्लिक करा आणि नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करा. त्याच्याने काय होईल, नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही युट्यूब ओपन केलं की तुम्हाला सगळ्यात आधी स्क्रीनवर माझीच व्हिडिओ पाहायला मिळेल. तर ही होती आजची व्हिडिओ. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.